हो मॅम, हो येतोय. ओ- ओके सर, ओके. ओके. येस मॅम, खातम मॅम, मी काही वेळातच जॉईन करत आहेत. आजचा सेशन थोडासा जास्त उशीर झाला, त्यासाठी खेद व्यक्त करत आहे मी. खाली बस, खाली बस. सर होस्ट बनवा प्लीज. हो मॅडम. ऐकायचं आहे, तिसरीसाठी आहे हे सगळं. शांत बसायचं आहे, हात बांधून बसा जरा. हो ओके, मॅम, होस्ट बनवले मी. धन्यवाद सर, धन्यवाद. सर्वांना नमस्कार. महाराष्ट्र शासन आणि श्री अरविंद सोसायटी यांच्यातील सामंजस्य करार व या अंतर्गत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकल्प आधारित अध्ययनावर विविध प्रतिमांचे अध्ययन प्रशिक्षण मागच्या आठवड्यापासून सुरू आहे. तर आजच्या या 9व्या सत्रास आंतरराष्ट्रीय गुणवत्ता कक्षा विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम आणि श्री अरबिंदो तर्फे सौ प्रणाली वाघ आपणा सर्वांचं हार्दिक असं स्वागत करते. आज काटम मॅडम आपल्याला इयत्ता तिसरीच्या प्रकल्प आधारित अध्ययनावर मार्गदर्शन करणार आहेत. तर मी मॅडमना विनंती करते की आपण आपल्या सादरीकरणास कृपया सुरुवात करावी. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय का? हो मॅडम, हो मॅडम. इयत्ता तिसरी बाबत आज आपण तिसऱ्या दिवशी प्रकल्प आधारित अध्ययन याबाबत कार्यशाळा घेत आहोत. गेले 2 दिवस आपण पाळीव प्राणी, परिसर याबाबत आज आपण पाण्याचे स्रोत या विषयावरती विद्यार्थ्यांना आधारित असलेला प्रकल्प याबाबत या कार्यशाळेमध्ये हा प्रकल्प आपल्या वर्गामध्ये कृतीयुक्तरित्या कसा राबवायचा, यामध्ये पालकांचं, शिक्षकांचं सहकार्य कसं असावं ही माहिती पाहणार आहोत. सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे, आपला सहभाग अतिशय सुंदर आहे. आपण पाहतच आहात की या प्रकल्पाचे सर्व विषय अतिशय सहज, सोपे आणि परिचयाचे आहेत. परंतु हे नेहमीचेच विषय वेगळ्या पद्धतीने मुलांमध्ये घेताना त्याला मूल्यांची, जीवनावश्यक कौशल्य, 21व्या शतकातील कौशल्य आणि अध्यापनातील क्षमतांचा विकास अशा विविध बाबींची जोड देऊन आपण या प्रकल्पांची जी निर्मिती केलेली आहे, हे प्रकल्प मुलांसाठी घेत असताना करावयाचे निरीक्षण, करावयाच्या कृती आपण या प्रकल्पाद्वारे सांगत आहोत. नेक्स्ट पेज प्लीज. नवीन काही शिकूया यामध्ये आपण मुलांना पर्यावरणीय संकल्पनेमध्ये पाण्याचे स्रोत, पाण्याचा उपयोग, पाणी संवर्धन, पाणी शुद्धीकरण याबाबत माहिती सांगणार आहोत. इंग्लिश विषयाअंतर्गत या प्रकल्पातून आपण ऍक्शन वर्ड्स आणि सेंटेन्स फॉर्मेशन मुलांना शिकवणार आहोत. गणितामध्ये त्यांच्या क्षमता विकसित होण्यासाठी विविध उपक्रम घेणार आहोत. त्याचसोबत भाषेमध्ये वाक्य निर्मिती आणि चित्रवाचन यासाठी आपण विविध कृती मुलांकडून करून घेणार आहोत. पाण्याचे स्रोत हा जो प्रकल्प आहे, या मध्ये मुलांना विविध स्रोतांची माहिती संकलनासाठी तर या प्रकल्पाची मदत होईलच,
परंतु पृथ्वी तलावर जे पाणी उपलब्ध आहे, या पाण्याचा वापर, त्या पाण्याची बचत, जे पाणी उपलब्ध आहे त्याच्यातील स्वच्छ पाणी आणि पिण्यायोग्य पाणी किती आहे, या पाण्याबाबतची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे, पाण्याला अनुषंगिक जलजन्य आजार कोणकोणते आहेत, आणि हा प्रकल्प विद्यार्थ्यांना प्रभावीपणे संवाद साधायला, सर्जनशीलता विकसित करण्यासाठी, जलसंवर्धन, पर्यावरण जागरूकता, स्वीकृती यासारखी मूल्य रुजवण्यासाठी मदत करणार आहे. येथे दिलेल्या उपक्रमांच्या मदतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक ज्ञान तर मिळणारच आहे, पण या ज्ञानाबरोबर मुलांचे भावनिक, मानसिक आणि सामाजिक कौशल्य सुद्धा विकसित होणार आहेत. या प्रकल्पामध्ये 21व्या शतकासाठी जी आवश्यक कौशल्य आहेत, जे विवेचनात्मक विचार, समस्या सोडवण्याची क्षमता, संवाद व सहयोग, सर्जनशीलता, या सर्व बाबी या प्रकल्पाद्वारे या विद्यार्थ्यांमध्ये विकसित होणार आहेत. त्यासाठी शिक्षकांनी, पालकांनी विद्यार्थ्याला सहकार्य करून विविध अनुभव देऊन त्याला व्यावहारिक जगातील समज वाढण्यासाठी मदत करायची आहे. नेक्स्ट पेज. यामध्ये विद्यार्थ्याला काय जाणून घ्यायचं आहे, तर यामध्ये त्याला विचार करायला चालना देणारे जे प्रश्न आहेत, त्याच्या डोक्याला चालना देणारे, त्याला स्वतः विचार करायला भाग पाडणारे प्रश्न आपल्याला घ्यायचे आहेत. उदाहरणार्थ, पाण्याच्या विविध स्रोतांची नावं सांगू शकाल का? पावसाचं पाणी तुमच्या घरातील नळापर्यंत कसं पोहोचतं हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का? पाण्याचे वेगवेगळे उपयोग तुम्हाला माहिती आहेत का? आणि पाणी का वाचवायला हवं? नाही वाचवलं तर काय होणार आहे? कारण मुलांच्या दृष्टिकोनातून तर आपल्यासमोर भरपूर पाणी उपलब्ध आहे. मग हे पाणी का वाचवायचं आहे? भविष्यामध्ये या पाण्याचा आपल्याला काय उपयोग असणार आहे? स्वच्छ पाणी ही संकल्पना काय आहे? मुलं जे पाणी पितात ते खऱ्या अर्थाने स्वच्छ आहे का? हे आपल्याला ह्या प्रकल्पाद्वारे मुलांना समजून द्यायचं आहे. मग यामध्ये मुलांना पूर्वज्ञान काय आहे? तर मुलांना किमान त्यांच्या परिसरात असणारे सर्व पाण्याचे स्रोत नक्कीच त्यांना माहिती नाहीत, पण त्यांच्या परिसरात असणारे पाण्याचे स्रोत मात्र त्यांना माहिती आहेत. यासोबत गणितामध्ये त्यांना संख्यांचं मूलभूत ज्ञान आहे, लहान आणि मोठे यामधला फरक त्याला ओळखता येतोय. इंग्लिशमध्ये त्याला नेमिंग वर्ड जे आहेत, वस्तूंची नावं सांगणारे जे शब्द आहेत, यांची माहिती आहे आणि तो लहान लहान वाक्य बनवू शकतो. तिसरीच्या विद्यार्थ्यांमध्ये आय एम अ बॉय, आय एम अ गर्ल, माय नेम इज, माय स्कूल नेम इज, अशी छोटी छोटी वाक्य आपण मुलांकडून सराव घेतलेला असतो. याचाच उपयोग आपल्याला ह्या प्रकल्पामध्ये होणार आहे. मराठीमध्ये अक्षर जोडून शब्द आणि वाक्य कसं बनवायचं हे मुलांना माहिती असणार आहे आणि या सर्व पूर्व ज्ञानाचा आपण या प्रकल्पामध्ये उपयोग करून घेणार आहोत. नेक्स्ट पेज. आता या प्रकल्पाच्या अध्ययनाची उद्दिष्ट काय आहेत? तर यामध्ये पाण्याचे जे वेगवेगळे स्रोत आहेत, या प्रकल्पादरम्यान त्या मुलांना हे माहिती होती. तसेच गाव आणि शहरासाठी जे पाण्याचे स्रोत आहेत, यामध्ये भिन्नता आहे, हे मुलांना ओळखता येतील. इंग्रजीमध्ये मुलं वाक्य तयार करू लागतील. पूर्वी वापरलेल्या पाण्याच्या स्रोतांची माहिती ते गोळा करतील. नदी स्वच्छ करण्यासाठी, पाणी अस्वच्छ होण्यापासून रोखण्यासाठी वापरले जाणारे मार्ग कोणकोणते आहेत, त्यासाठी आपण काय करू शकतो, विविध बातम्यांमधील विविध लेख काय सांगतात, जलसंधारण म्हणजे काय, ते करण्यासाठी कोणकोणते मार्ग शोधावे लागतील, पाणी उकळून कसं शुद्ध केलं जातं किंवा पाणी शुद्धीकरणाचे कोणकोणते प्रकार आहेत, या पाण्याचं काय महत्व आहे, अशा विविध बाबी मुले या प्रकल्पातून जाणून घेतील. लहान पात्रांच्या मदतीने मोठी पात्रे भरताना क्षमता ही संज्ञा मुलं समजून घेतील. छोट्या भांड्यातून जेव्हा मोठी भांडी पाणी भरताना वापरली जातात, त्यावेळेस त्या भांड्याची धारकता, पाणी भरण्याची क्षमता याबाबत मुलांना या संज्ञा स्पष्ट होणार आहेत. दूषित पाण्यामुळे होणारे आजार यांची माहिती मुलं या प्रकल्पामध्ये गोळा करणार आहेत. पाण्याचं महत्व सांगणारं भित्तीपत्रक म्हणजे पोस्टर आपण मुलांकडून यामध्ये करून घेणार आहोत. नेक्स्ट पेज. KWL तक्त्यामध्ये आपण पाण्याचे स्रोत या विषयाअंतर्गत या पानावरती मला हे माहित आहे, म्हणजे प्रकल्पाच्या सुरुवातीला मुलाकडे जी माहिती आहे, विद्यार्थ्याकडे जी माहिती आहे, ती त्याला इथे लिहायला सांगायची आहे. ज्या बाबी त्याला माहित नाहीत, समजावून घ्यायच्या आहेत, त्या बाबी आपल्याला मला जाणून घ्यायचं आहे या सदरामध्ये लिहायच्या आहेत. आणि ज्या वेळेस आपला प्रकल्प पूर्ण होईल, त्यावेळेस या प्रकल्पातून मी नवीन काय शिकलो, मला कोणत्या नवीन संज्ञा समजल्या,
कोणत्या संकल्पना माझ्या स्पष्ट झाल्या, या बाबींची माहिती आपण प्रकल्पाच्या शेवटी या पानावरती भरायची आहे. नेक्स्ट पेज. भाषा कौशल्यामध्ये या पानावरती ऑरो याने त्याचा एक प्रसंग सांगितलेला आहे. त्याला त्याच्या काकांना भेटायला जायला खूप आवडतं आणि काही महिन्यापूर्वी जेव्हा तो काकांच्या घरी गेला तेव्हा एके दिवशी त्याने काकांना सकाळी सकाळी बादली घेऊन घराबाहेर जाताना बघितलं आणि मग काकांनी त्याला सांगितलं की अरे ऑरो, मी हे बादली घेऊन विहिरीवरती पाणी आणायला चाललोय. तेव्हा हा ऑरो त्यांना म्हणाला, काका, माझ्या घरात तर पाणी नळातून येतंय. म्हणजे ऑरोच्या त्यावेळेस लक्षात आलं की पाण्याचे अनेक स्रोत आहेत आणि या पाण्याच्या विविध स्रोतांची या पानावरती छायाचित्र दिलेली आहेत. जी पाण्याचे स्रोत मुलांना माहिती असतील त्याखाली मुलांना स्माइलीचं सुंदरसं चित्र काढायला सांगायचं आणि इतर कोणत्या जर स्रोतातून पाणी येत असेल तर रिकाम्या जागेत त्याचं चित्र काढून त्यांना चिटकवायला सांगायचं आहे. यामुळे काय होणार आहे, मुलं या पाण्याच्या स्रोतांचं निरीक्षण करणार आहेत, यातील काही स्रोतांबद्दल माहिती विचारणार आहेत, याच्यातील काही स्रोत त्यांना परिचित आहेत, काही स्रोत अपरिचित आहेत, त्याची नावं मुलं जाणून घेणार आहेत. जे स्रोत त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्याखाली ते सुंदरसं स्माइलीचं रेखाटन करणार आहे. कृतीयुक्त चित्र रेखाटनातून ते आनंद घेणार आहेत. या निरीक्षणातून त्यांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेले स्रोत कोणते आहेत आणि कोणते स्रोत नाहीत याबाबत माहिती मिळणार आहे. कदाचित चित्रांमध्ये दिलेल्या स्रोतांपेक्षा आणखी वेगळे स्रोत सुद्धा मुलांकडे असू शकतात. आपल्याला मुलांकडून ह्या विविध येणाऱ्या पर्यायांचा स्वीकार करायचा आहे, त्यांना बोलतं करायचं आहे. आपण पाण्याच्या मूळ उगमस्थानाला किंवा ज्या वाटे आपल्याला पाणी मिळतं त्याला आपण पाण्याचा स्रोत असं म्हणतो. मग मुलांसाठी शाळेमधला पाण्याची टाकी, घरामधला वॉटर फिल्टर, पाण्याचा पिंप हा सुद्धा त्यांच्यासाठी काय असणार आहे, स्रोत असणार आहे. मग आपण साठवणूक कशामध्ये करतो, पाणी आपल्याला कशा कशाद्वारे मिळतं, ते तिथून कुठून येतं, याबाबत मुलांना स्पष्टीकरण करून या स्रोतांबद्दलची माहिती सांगायची आहे. नेक्स्ट पेज. भाषा कौशल्याच्या या पानावरती मुलांना आपण थोडासा विचार करायला सांगायचा आहे की तुमच्या घरामध्ये पाणी साठवलं जातं का? मग साठवलं जातं तर का साठवलं जातं? जर मुलं होय म्हणताय तर त्या उत्तरांना कारण द्या. जर रोज तुमच्याकडे पाणी येतं तर तुम्ही ते का साठवता? कोणकोणत्या कामकाजासाठी साठवता? आणि जर हे रोज येणारं पाणी आलंच नाही, म्हणजे पाणी पुरवठा झालाच नाही, तर काय कराल बरे? सर्व घरांना सारख्याच मार्गाने पाणी मिळतं का? का प्रत्येक घर वेगवेगळ्या स्रोतांचा वापर करतं? वर दिलेल्या पाण्याच्या स्रोताव्यतिरिक्त इतर कोणत्याही 2 पाण्याच्या स्रोतांची नावं मुलांना विचारून लिखाण करायला सांगायचं आहे. विचार करण्यासाठी मुलांना एक प्रश्न विचारायचा आहे की जर पाण्याचे सर्व स्रोत नाहीसे झाले तर अशा वेळेस काय होऊ शकेल? मुलं विचार करतील आणि स्वतःचं मत मांडतील. अशा वेळेस त्यांना स्वमत मांडण्यासाठी, विचार करण्यासाठी वेळेची उपलब्धता करून द्या. त्यांना चर्चा करू द्या, स्वमत मांडू द्या, अभिव्यक्त होऊ द्या. वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित हा जो उपक्रम आहे यामध्ये विद्यार्थ्यांना पाण्याचे स्रोत ओळखताना विवेचनात्मक विचार विकसित करायला मदत तर होणारच आहे, पण त्यांना ह्या विविध स्रोतांचं महत्व समजणार आहे आणि यातून पर्यावरण विषयक जागरूकता, कृतज्ञतेचं मूल्य हे सुद्धा विकसित होणार आहे. निसर्गातून जी मिळणारी निसर्ग संपदा किंवा नैसर्गिक साधनं आहेत यामध्ये पाणी हे सुद्धा मानवी जीवनासाठी अत्यंत महत्वाचं साधन आहे. याचं महत्व जर मुलांना आपण बालवयात सांगितलं तर अगदी छोट्या छोट्या सवयी बदलण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे. उदाहरणार्थ पहा, लेकरांना तहान लागली तर मुलं काय करतात? ग्लासभर पाणी घेतात, त्यातलं घोटभर पाणी पितात आणि उरलेलं पाणी ओतून देतात. वय लहान आहे, अजून त्या कृतीमागे आपण किती मोठं नुकसान करत आहोत याचा अर्थ त्या मुलांना माहित नाही. पण अशा वेळेस उरलेलं पाणी झाडाला घाल, जमिनीवर ओतू देऊ नकोस किंवा मुक्या प्राण्याला पिण्यासाठी एखाद्या वाडग्यात ओत. हे सर्वप्रथम आपण मुलांना सांगू शकतो. त्याच सोबत तुला जेवढं लागतंय
तेवढंच पाणी घे आणि पुन्हा लागलं तर पुन्हा एकदा पाणी घे. जर तू ते पाणी उष्ट केलं तर दुसरेही ते पाणी पिऊ शकत नाही. हे मुलांना जेव्हा आपण समजावून सांगतो तेव्हा शिक्षकांनी सांगितलेला प्रत्येक शब्द ही लहान मुलं प्रमाण मानत असतात. अगदी बघा बरं, आपण वर्गामध्ये मुलांना ज्या सूचना देतो त्यावेळेस घरच्यांनी जर मुलांना सांगितलं की बाळा ही गोष्ट अशी कर, त्यावेळेस ते मुलं आपल्या घरातल्या पालकांना सांगतं नाही, माझ्या सरांनी माझ्या मॅडमनी असंच सांगितलं आहे आणि मी असंच करणार आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ते मूल शिक्षकांना दिशादर्शक मानत असतं. आणि ह्या लहान वयामध्ये ज्या सवयी जी मूल्य आपण त्यांच्यावर रुजवतो ही अंगीकारायला स्वीकारायला त्या मुलांना खूप सोपं जातं आणि त्यांच्या आयुष्यामध्ये यामुळे नक्कीच खूप चांगलं वळण लागू शकतं. नेक्स्ट पेज. 21व्या शतकांसाठीची कौशल्य. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये औरव हा आजोबांच्या गावी गेला होता आणि तिथे त्याने पाहिलं की त्याची मावशी हातपंप वापरून बादलीमध्ये पाणी भरत होती. आजोबांनी विचारलं की तिथे नळ का नाहीत? मग आजोबांना त्यांनी जेव्हा विचारलं की आजोबा या गावामध्ये नळ का नाही, तेव्हा त्यांनी सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी पाण्याचे वेगवेगळे स्रोत वापरले जातात. शहरामध्ये इलेक्ट्रिक मोटर्सद्वारे पाणी पुरवठा होतो, पण गावामध्ये मात्र विहिरी, हातपंप येथून पाणी आणलं जातं. विद्यार्थ्यांना आपण जर सांगितलं तर विद्यार्थी आपल्या कुटुंबातील सदस्यांशी, गावातल्या लोकांशी बोलून त्या स्रोतांबद्दल माहिती जाणून घेऊ शकतात. या पानावरती पहा, विविध पाण्याच्या स्रोतांची चित्रे दिलेली आहेत. त्यांची नावे लिहिण्यासाठी मुलांना सांगायचं आहे आणि ते स्रोत शहरात किंवा गावात किंवा दोन्ही ठिकाणी आढळतात. म्हणजे मुलांना ते कुठे आढळले आहेत हे सुद्धा त्यांना लिहायला सांगायचं आहे. यातून मुलं स्रोत कोणता आहे हे ओळखतील, त्याचं नाव जाणून घेण्याचा प्रयत्न करतील. नाव जाणून घेतल्यानंतर ते नाव लिहिण्याचा प्रयत्न करतील आणि या ठिकाणी स्मरणशक्तीचा वापर करून आपण हा स्रोत खेड्यात पाहिला होता की ग्रामीण भागामध्ये पाहिला होता याबाबत मुलं विचार करतील. यामध्ये मला जाणून घ्यायला आवडेल, भूजल हा शहरे आणि खेडे या दोन्हीसाठी पाण्याचा महत्वाचा स्रोत आहे. याबाबत मुलांना विचार करायला आणि मत मांडायला सांगायचं आहे. हा चौकशीवर आधारित उपक्रम आहे. म्हणजे मुलांनी यामध्ये पालकांशी, आजूबाजूच्या लोकांशी पाण्याच्या विविध स्रोतांबाबत चर्चा करून, संवाद साधून, सहयोग कौशल्याचा वापर करून माहिती मिळवायची आहे. ही माहिती मिळवताना त्यांना विनम्रपणे लोकांशी संवाद साधायचा आहे. त्यावेळेस मुलांमध्ये सभ्यपणा, संयमीपणा, त्याचसोबत पर्यावरणाविषयी जागरूकता अशा विविध बाबी विकसित होत असताना आपल्याला दिसून येणार आहेत. नेक्स्ट पेज. यामध्ये चौकटी बाहेर हा एक उपक्रम दिलेला आहे. One day I was playing in the rain by making paper boats. My mother told me that rain is an important source of water. Then I asked her, how is it an important source of water? या ठिकाणी पावसाबाबत माहिती देणारा एक उतारा दिलेला आहे आणि या उतार्याचं वाचन करून याचा अर्थ समजावून घेऊन मुलांना एक जे दिलेलं चित्र आहे ते चित्र ऑब्झर्व करायला सांगायचंय, निरीक्षण करायला सांगायचं आहे आणि त्या चित्राबाबत 5 वाक्य, अगदी ती छोटीशी असतील तरी चालेल, 5 वाक्य मुलांना लेखन करायला सांगायचं आहे की ज्यामध्ये रेन वॉटर हे आपल्या डेली यूज साठी आपल्या पालकांना कसं मदतीचं होऊ शकतं, पावसाचं पाणी आपल्याला दैनंदिन वापरासाठी उपयोगी पडू शकतं का याबाबत आणि दिलेल्या चित्राबाबत अशीच मुलांना 5 वाक्य आपण काय करायला सांगायची आहेत, लेखन करायला सांगायचे आहेत. नेक्स्ट पेज. या ठिकाणी विद्यार्थ्यांना राईट युअर सेंटेन्स हिअर, मुलांना त्यांची वाक्य लिहिण्यासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या मोकळ्या जागेमध्ये मुलांना त्यांनी तयार केलेली वाक्य लेखन करायला सांगायचंय. थिंक अँड आन्सर मध्ये लिस्ट डाऊन द ऍक्शन वर्ड दॅट यू हॅव यूज इन सेंटेन्स अबाउट. ज्यावेळेस त्यांनी वाक्य लिहिलेले असतील त्यामध्ये जे कृतीयुक्त शब्द आहेत हे शब्द त्यांना इथे लिहायला सांगायचे आहेत.
Rainwater harvesting is the collection and storage of rainwater rather than allowing it to run off. People in India have been practicing rainwater harvesting for hundreds of years. आपल्याकडे पावसाच्या पाण्याचं नियोजन कशा पद्धतीने केलं जातं याबाबतची माहिती मुलांना आपल्याला या उपक्रमाद्वारे द्यायची आहे. जल साक्षरता या अंतर्गत पाण्याचा प्रत्येक थेंब कसा महत्वाचा आहे. जगामध्ये काही भाग असाही आहे की जिथे पुरेसे पाणी उपलब्ध नाही. मग आपल्याकडे जे पाणी उपलब्ध आहे त्या पाण्याचा वापर आणि पाण्याचा वापर म्हणण्यापेक्षा पाण्याचा योग्य वापर आणि पुनर्वापर या ज्या संकल्पना आहेत या मुलांना या ठिकाणी आपल्याला समजून सांगायच्या आहेत. नेक्स्ट पेज. संस्कृती आणि वारसा या अंतर्गत आपल्याला इथे एक प्रसंग दिलेला आहे की ऑरव त्याच्या आजोबांशी वेगवेगळ्या स्रोतांबद्दल चर्चा करताना तो आजोबांना विचारतोय की आजोबा, ज्यावेळेस मोटार आणि हातपंप नव्हते त्यावेळेस पाणी कुठून यायचं. जुन्या काळी पण पाण्याचे इतर स्रोत होते का आणि ते पाणी घरापर्यंत कसं नेलं जायचं. त्यावेळेस आजोबांनी त्याला एक पुस्तक दाखवलं आणि त्या पुस्तकातील काही चित्र आपल्याला या पानावरती दिलेले आहेत. मग जुन्या काळातले स्रोत कोणकोणते आहेत तर पुष्करणी, पाणी साठवण्याची पौराणिक पद्धत, कट्टा, विहिरी, पोखर तलाव, पुन्हा पायऱ्या असलेल्या जुन्या विहिरी. ह्या मुलांना अनेक प्राचीन जे वाडे आहेत यामध्ये पाहायला मिळतं किंवा जी प्राचीन शहर आहेत या ठिकाणी पण किंवा आपल्या पुस्तकांमध्ये पण किंवा गुगलवरती सुद्धा याची बरीचशी चित्र उपलब्ध आहेत. म्हणजे मुलांना जुन्या काळापासून लोकांनी कोणकोणत्या स्रोतांचा वापर कशा पद्धतीने केलेला आहे हे आपण या चित्रांच्या मदतीने समजावून सांगू शकतो. मुलांसाठी ही गोष्ट खूप नाविन्यपूर्ण असणार आहे कारण आजच्या काळात पुष्करणी आणि ज्या पायऱ्या असणाऱ्या विहिरी आहेत हे पाहण्यामध्ये दुर्मिळ आहेत. त्यामुळे नवीन गोष्टी पाहताना मुलांना जर ही चित्र आपण गुगल फ्लिपच्या मदतीने दाखवू शकलो तर मुलांना यामध्ये आणखी छान वाटणार आहे आणि या गोष्टींचं निरीक्षण करायला मिळणार आहे. नेक्स्ट पेज. संस्कृती आणि वारसा यामध्ये मुलांना थोडा विचार करायला भाग पडायचा आहे की मुलांना जेव्हा आपण ही जुनी चित्र दाखवणार आहोत की या विहिरीमध्ये पायऱ्या का बनवल्या असतील, विहिरीमध्ये पाणी कुठून येत असेल, तुम्हाला तुमच्या घरासाठी यापैकी जर कोणता जलस्रोत निवडायचा असेल तर तुम्ही कोणता निवडाल आणि का निवडाल. जेव्हा मुलांना आपण हे प्रश्न विचारतोय तेव्हा मुला बोलणार आहेत, त्यांची उत्तरं आपल्याला सांगणार आहेत आणि ही उत्तरं त्यांना सांगण्यासाठी आपण प्रबलन द्यायचं आहे, त्यांच्याकडून त्यांची मतं जाणून घ्यायची आहेत. जगातील बहुतेक शहर ही नद्यांच्या काठी वसलेली आहेत कारण नदी हा एक पाण्याचा महत्वाचा स्रोत आहे. याबाबतची माहिती मुलांना द्यायची आहे. विद्यार्थ्यांना संस्कृती समकालीन आधारित शिक्षणाच्या अंतर्गत विविध प्रकारचे प्राचीन जे जलस्रोत आहेत त्याचे जाणून घेताना आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरं देताना त्यांचे विचार आणि मूल्यमापन कौशल्य आपल्याला विकसित करायला नक्कीच मदत होणार आहे. जेव्हा विद्यार्थी पाण्याच्या जुन्या स्रोतांची माहिती सांगतील तेव्हा त्यांना पाण्याचं महत्व समजेल. जुन्या काळातही लोक पाणी साठवणीबाबत कसा विचार करत होते याबाबतची माहिती मुलांना नक्की मिळणार आहे. नेक्स्ट पेज. मूल्यांवर आधारित अध्ययन मध्ये यामध्ये एक उतारा दिलेला आहे की ज्यामध्ये शिक्षकांनी वर्गात सांगितलेलं आहे की भारत हा नद्यांचा देश आहे आणि भारतात अनेक नद्या आहेत म्हणून भारताला नद्यांचा देश असं म्हटलं जातं. माझे वडील असं म्हणतात की देशात अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आहे. आपल्याकडे एवढ्या नद्या आहेत तर पाण्याची कमतरता का आहे. यावर शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात की माणसाने अनेक नद्या प्रदूषित केल्यामुळे आपल्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आणि मग त्यानंतर नद्यांबद्दल आलेले विविध लेख शिक्षकांनी मुलांसाठी दिलेले आहेत. त्यातील एक लेख प्रदूषित नद्यांबाबतचा या ठिकाणी दिलेला आहे की नद्या हा पाण्याचा महत्वाचा स्रोत आहे. हे पाणी पिण्यासाठी विविध गरजांसाठी मानवी गरजांसाठी वापरलं जातं परंतु कारखान्यातून जी विषारी रसायने येतात ती या पाण्यामध्ये सोडल्यामुळे हे पाणी दूषित बनत आहे आणि म्हणून हे स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आपण मुलांना जर ह्या बाबी सांगितल्या तर मुलंही त्यांचं जे निरीक्षण आहे की परिसरामध्ये जर कारखाने असतील आणि अगदी कारखाने नसले तरी जी मोकाट जनावरं आपण पाळलेली जनावरं धुण्यासाठी आपण नद्यांमध्ये घेऊन जातो
तर मुलं सहजरित्या ही सर्व वर्णनं पाहत असतात आणि ते आपल्याला सांगतात. अगदी मुलांना विचारलं ना, की तुमच्या घरी गाडी आहे का? मग ती गाडी तुम्ही कशी धुता? त्यावेळेस मुलांकडून सहज एक उत्तर मिळून जातं, की नळाला पाईप लावतो मॅडम आणि मग प्रेशरने पाणी घेतो आणि छानपैकी गाडी धुतो. अशा वेळेस तीच गाडी आपण बादलीत पाणी घेऊन धुवू शकतो का? जर तसं केल्यास किती लिटर पाणी वाचू शकतं? असे विविध गोष्टी मुलांसमोर मांडल्यानंतर मुलं विचार करू लागतात, की हा, पहिल्या कृतीपेक्षा दुसरी कृती केल्यानंतर नक्कीच पाणी कमी लागणार आहे आणि पाणी वाचणार आहे. म्हणजे एकाच कामासाठी आपण जास्त पाण्याऐवजी कमी पाण्यामध्ये ती कृती पूर्ण करू शकतो. ही जाणीव आपल्याला मुलांमध्ये निर्माण करायची आहे. ह्या वास्तविक जीवनातील परिस्थितीवर आधारित हे उपक्रम आहेत आणि यामुळे मुलं नद्या वाचवण्यासाठी आपल्याला काय करता येईल किंवा नद्यांमध्ये येणारी जी पाणथळ वनस्पती असते, पाणवनस्पती असते, याबद्दल मुलं आपल्याला माहिती सांगतील. त्या वनस्पतींमुळे पाण्याचं काय नुकसान होतं किंवा पाणी प्रदूषणाची काय काय कारणं आहेत, याबाबत मुलं सहभाग घेतील आणि विविध उपाय सांगतील. नद्या स्वच्छ कशा ठेवता येतील, पर्यावरण जागरूक ठेवण्यासाठी, पर्यावरणाविषयी जागरूक राहण्यासाठी आपल्याला आणखी काय करता येईल याबाबत विविध विचार मुलं या प्रकल्पामध्ये व्यक्त करतील. नेक्स्ट पेज. स्वतः करून पाहूया मध्ये आपल्याला मुलांना काही कृती विचारायची आहे, की ज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये एक प्रसंग दिलेला आहे इथे, की उन्हाळ्यात शेजारची लोक आजारी पडू लागली आहेत आणि आजारी लोकांची संख्या वाढली. त्यावेळेस आरोग्य अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर काय सांगितलं, की अशुद्ध पाणी प्यायल्यामुळे लोक आजारी पडल्याचं त्यांनी सांगितलं आणि पाणी स्वच्छ करण्यास सांगितलं होतं. मग पाणी शुद्ध करण्याचे, स्वच्छ करण्याच्या विविध पद्धती कोणकोणत्या आहेत, ते त्या आरोग्य अधिकाऱ्यांनी लोकांना सांगितलं होतं. त्याबाबत या पानावरती आपण मुलांना माहिती दिलेली आहे. मग पाणी वापरण्यापूर्वी किंवा ते शुद्ध करण्यासाठी काय केलं पाहिजे? तर लागणारे हे साहित्य आहे आणि जी कृती आहे ती या पानावरती मुलांसाठी आपण दिलेली आहे. मग यामध्ये काय काय साहित्य लागतं? तर पाणी, काच, पाणी उकळण्यासाठी एक लहान पाण्याचा कंटेनर लागतो. एका भांड्यामध्ये 2 ग्लास पाणी घ्यायचंय आणि पालकांच्या मदतीने ते पाणी काय करायचंय? उकळवायचंय. 2 ते 3 मिनिट ते पाणी उकळल्यानंतर ते पाणी थंड होईपर्यंत तसंच ठेवायचंय. पाणी थंड करण्यासाठी ते फ्रीजमध्ये ठेवायचं नाही किंवा त्यामध्ये बर्फही घालायचा नाही. पाणी स्वतःच मनाने थंड होऊन द्यायचंय. पाणी थंड झाल्यावर स्वच्छ सुती कापडाने ते काय करायचंय? गाळून घ्यायचंय. आता हे पाणी स्वच्छ झालेलं असेल. पाणी उकळल्यानंतर ते स्वच्छ कसं होतं किंवा पिण्याचं पाणी झाकून का ठेवलं पाहिजे, याबाबत मुलांना विचारायचं आहे. मुलांना ही कृती करत असताना त्यांच्यासोबत पालक किंवा शिक्षक असणं आवश्यक आहे. उकळल्यामुळे काय होतं किंवा ही कृती का करायची आहे, या मागची वैज्ञानिक कारण मुलांना आपण समजावून द्यायची आहेत. नेक्स्ट पेज. पाणी उकळल्यानंतर काय होतंय, पिण्याचं पाणी का झाकून ठेवलं पाहिजे किंवा अगदी खेळायला जायचं म्हणून मुलं जी वॉटर बॉटल असते त्याचं पाणी पटकन पितात, झाकण लूजच ठेवतात आणि पळत पळत पाणी खेळायला निघून जातात. मग हे झाकण घट्ट का लावायचं किंवा रोजची पाण्याची बॉटल स्वच्छ का धुवायची? मग यामागे काय स्वच्छतेची कारणं आहेत, ही मुलांना समजावून सांगायची आहेत. की ज्या वेळेस तुम्ही तोंड लावून पाणी पिता त्यावेळेस तुमच्या तोंडातील जंतू पण त्या बॉटलला चिटकलेले असतात. मग ही रोजच्या रोज पाण्याची बॉटल आपण स्वच्छ धुतली पाहिजे किंवा बॉटलचं बंद करत असताना झाकणाभोवती हवेचा संपर्क आल्यानंतर तिथे घाण साचलेली असते, म्हणून आपल्याला ती बॉटल धुवायची असते. मग मुलांना आपण वैयक्तिक स्वच्छतेपासून सामाजिक स्वच्छतेपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने माहिती द्यायची आहे. पाणी स्वच्छ करण्यासाठी तुरटीचा वापर कसा केला जातो, याबाबत मुलांना माहिती घ्यायला सांगायचं आहे, की घरी पालकांच्या मदतीने तुरटीचा वापर करून आपण पाणी कसं स्वच्छ करू शकतो, याबाबत मुलांना माहिती विचारायची आहे. हा प्रायोगिक आणि समन्वयक उपक्रम आहे, ज्यामध्ये विद्यार्थी उकळत्या पाण्याचा प्रयोग केल्यानंतर विविध प्रश्नांचं निरीक्षणातून उत्तरं देणार आहेत आणि यामुळे विवेचनात्मक विचार विकसित करायला मुलांना मदत होणार आहे. जेव्हा प्रयोग करताना मुलं वेगवेगळ्या टप्प्यानुसार सूचनांचं पालन करतात, त्यावेळेस संयमाचं मूल्य देखील या मुलांमध्ये रुजवलं जातं. की शांतपणाने ऐकणं, सांगितलेल्या सूचनांचं आकलन करणं, आकलन झाल्यानंतर योग्य ती कृती करणं आणि कृतीतून आलेल्या निरीक्षणांची नोंद घेणं, इतक्या सुंदर पायऱ्यांमधून आणि वेगवेगळ्या कृतीयुक्त अनुभवातून मुलं जाणार आहेत. अर्थातच हे सर्व करत असताना त्यांच्याजवळ मार्गदर्शक आणि सहाय्यक म्हणून शिक्षक किंवा पालक असणं अत्यंत गरजेचं आहे. नेक्स्ट पेज.
यानंतर या पानावरती एक बातमी दिलेली आहे की ज्यामध्ये आपल्या भारतातील चेरापुंजी हे सर्वात जास्त पाऊस पडणारं एकेकाळचं ठिकाण होतं. ज्या वेळेस औरोने घरामध्ये हे सांगितले की मला माहिती आहे चेरापुंजी हे ठिकाण ज्या ठिकाणी भारतात खूप पाऊस पडतो, त्यावेळेस आजोबांनी त्याला सांगितलं की आता मोसिनराम हे जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आहे. त्याला शंका आली की मी तर सामान्य ज्ञानाच्या पुस्तकामध्ये हे नाव वाचलं होतं, मग आजोबा जे सांगतात ते बरोबर आहे का? मग त्याने एक बातमी वाचली की मेघालयातील चेरापुंजी हे शहर सर्वाधिक पाऊस पडणारं ठिकाण म्हणून प्रसिद्ध होतं, परंतु आता त्याच्या जवळील मौसिनराम हे सर्वात जास्त पावसाचं ठिकाण आहे, कारण परिस्थिती बदलून विशेषतः हिवाळ्यातच येथे पाण्याची चेरापुंजीमध्ये कमतरता जाणवतीये आणि सरकारी पाईपलाईन पर्यंत पोहोचण्यासाठी व पिण्याचे पाणी घेण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागतीये. आणि म्हणून सध्याच्या काळात चेरापुंजीला ओलं वाळवंट असं म्हटलं जातं. बघा, जे मुलांना बदलतं नॉलेज आहे, बदलत्या जगातील नवीन ज्या नोंदी आहेत, यांची माहिती या बातमीद्वारे आपण मुलांना द्यायची आहे. जगात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो? चेरापुंजीला आता ओले वाळवंट असं का म्हटलं जातं? आणि अत्यल्प पाऊस पडणाऱ्या भारतातील कुठल्याही प्रदेशाची माहिती त्यांना गोळा करायला सांगायची आहे, की आपल्या भारतामध्ये कोणत्या भूभागामध्ये जास्त पाऊस पडतो आणि कोणत्या भूभागामध्ये पाऊस पडतो. याबाबत मुलांना विविध साहित्यांच्या मदतीने, उदाहरणार्थ मोबाईल असेल, इंटरनेटच्या मदतीने ह्या माहिती गोळा करायला सांगायची आहे. नेक्स्ट पेज. जागतिक जलदिन हा 22 मार्च रोजी साजरा केला जातो. जास्त पाण्यामुळे पूर येतो आणि कमी पाण्यामुळे दुष्काळ पडतो आणि दोन्हीही आपल्यासाठी हानिकारक आहे. या बाबी मुलांना समजून द्यायच्या आहेत की जागतिक जलदिन 22 मार्च रोजी का साजरा केला जातो किंवा जलदिन साजरा करण्यामागे काय कारण आहेत, पर्यावरणाबाबत समाजामध्ये एवढी जनजागृती का होत आहे, पाणी हा घटक मानवी जीवनासाठी किती महत्वाचा आहे, या सर्व बाबी विश्लेषण करून मुलांना समजावून सांगणं गरजेचं आहे. हा गुंतून ठेवणारा जो उपक्रम आहे, यामध्ये विद्यार्थी जेव्हा हे लेख वाचतील, प्रश्नांची उत्तरं देतील, त्यावेळेस त्यांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या विविध समस्या सोडवण्याची क्षमता नक्कीच विकसित होण्याला मदत होणार आहे. की अत्यल्प पाऊस ज्या ठिकाणी पडतोय, जिथे जगामध्ये ज्या देशामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणारं ठिकाण आज जर कमी पावसाचं गणलं जात असेल किंवा ओलं वाळवंट म्हटलं जात असेल, तर अशा ठिकाणी काय उपाय केले पाहिजेत, असे जर मुलांना आपण प्रश्न विचारतो तर मुलं आपल्याला त्यांच्या दृष्टिकोनातून विविध उत्तर आपल्याला सांगणार आहेत. नेक्स्ट पेज. ज्ञानाचं भांडार या पानावरती आपल्याला आपल्याप्रमाणेच वनस्पतींना जगण्यासाठी सुद्धा पाण्याची गरज आहे. आणि ज्या वेळेस औरोचे वडील झाडांना पाणी घालत होते आणि औरो त्यांना मदत करत होतं, त्यावेळेस वडील पाणी घालण्यासाठी जगचा वापर करत होते आणि जग जड असल्याने पाणी देण्यासाठी त्यांनी काय केलं, पेला वापरायला सांगितलं. ते म्हणाले या जगमध्ये 3 ग्लास पाणी भरता येईल. जगमध्ये 3 पेले पाणी भरल्यावर तो जग पूर्ण भरला. बघा इथे काय झालं, पाणी घालण्याचं जग हे जे भांड होतं, याच्यामध्ये ते आकाराने मोठं आहे आणि पेला हा आकाराने लहान आहे. मग ह्या मोठ्या जगमध्ये किंवा जारमध्ये पेल्याने पाणी भरल्यानंतर किती पेले पाणी बसेल? या अनुषंगाने आपण मुलांसोबत एक छोटासा उपक्रम करू शकतो. एक लहान आणि एक मोठा कंटेनर या खालील चित्रांमध्ये दिलेला आहे. मग या कंटेनरमध्ये पाणी भरण्यासाठी दिलेल्या छोट्या कंटेनरचे किती वेळा वापर करावा लागेल? अगदी कृतीतून सुद्धा शाळेमध्ये उपलब्ध असणारे किंवा घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या छोट्या भांड्यांच्या मदतीने मुलांना लहान मोठे आणि व्यापण्याची क्षमता या बाबी, धारक ताल या बाबी आपण मुलांना कृतीयुक्त गोष्टींमधून समजावून सांगू शकतो. जर जग भरण्यासाठी 3 पेले पाण्याची आवश्यकता असेल तर 12 पेले पाण्याने किती जग भरता येतील? मुलांना ज्यावेळेस आपण असं विचारू त्यावेळेस मुलं कदाचित कृती करून पाहून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतील. काही मुलं गणन करून तोंडी उत्तरं देतील. तुमच्या घरामध्ये पाणी कोणत्या पात्रामध्ये साठवलं जातं आणि का? आता मुलं आपल्या घराचं स्मरण करतील, घरातील पाण्याच्या साठवणीचे प्रकार लक्षात घेतील
भांड्यांची नावं आठवतील आणि मग आपल्याला उत्तरं देतील. या उपक्रमामुळे विद्यार्थी निरीक्षणाच्या आधारे वरील तक्ता तर भरतीलच, पण त्यांच्यामध्ये समस्या सोडवण्याची क्षमता, अंक कौशल्य विकसित होण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि ज्यावेळेस मुलांना आपण ही कृती घेऊ त्यावेळेस पाण्याची सांडमांड न होता व्यवस्थित जग भरणं म्हणजेच संयमाने आणि शिस्तीमध्ये काम करण्याची सवय मुलांना या कृतीतून लागणार आहे. नेक्स्ट पेज. आरोग्याबाबत येथे एक उतारा सांगितलेला आहे की आमच्या गावामध्ये एक लहान तलाव होता आणि त्या तलावामध्ये पाणी स्वच्छ आणि अनेक कामासाठी ते वापरलं जात होतं. पण हे पाणी आता हळूहळू काय झालेलं आहे, घाण आणि हिरवं झालं आहे. अगदी मुलांना आपण आजूबाजूच्या तलावांबाबत जर हे विचारलं तर अनेक तलावांची हीच परिस्थिती सध्याच्या काळामध्ये आपल्याला दिसून येते आहे. मग यामध्ये साठलेलं पाणी जे कालांतराने घाण होतं, ह्या पाण्यामुळे काय आजार पसरू शकतात? मग लोक तलावाची स्वच्छता करू शकतात का? नद्यांचा परिसर स्वच्छ करू शकतात का? अस्वच्छ आणि दूषित पाण्यामुळे कोणत्या समस्या आणि रोग होऊ शकतात? याबाबत मुलांशी चर्चा करून आपण त्यांना माहिती विचारायची आहे. साचलेल्या अस्वच्छ पाण्याचे चित्र या पानावरती दिलेलं आहे आणि मुलांना त्यांच्या कुटुंबाच्या मदतीने किंवा आसपासच्या लोकांच्या मदतीने त्यांना होणाऱ्या समस्या आणि आजारांबद्दल माहिती गोळा करून या जागांमध्ये लिहायला सांगायची आहे. मुलांना हेही सांगायचं आहे आपल्याला की जे उघड्यावरचा खाऊ आहे ते खाण्यामुळे, दूषित पाणी पिण्यामुळे 90% पोटाचे आजार हे या गोष्टींमुळे होतात. आणि या चर्चेमुळे मुलांना आपल्याला जे आजार होतात त्याच्यामध्ये दूषित पाणी कसं कारणीभूत आहे. मग आपण बाहेर गेलो तर पाणी पिताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा पाणी साठवणूक करताना काय काळजी घेतली पाहिजे. यामधून पर्यावरणाविषयी जागरूकता, स्वच्छतेची मूल्य या बाबी मुलांमध्ये निर्माण होणार आहेत. नेक्स्ट पेज. व्यक्तिमत्व विकासामध्ये आपण मुलांना चांगल्या आणि वाईट सवयी शिकवणार आहोत. मुलांना ऑलरेडी त्यांच्या घरामधून, शाळांमधून विविध सूचना आपण देत आहोत. मुलांना बऱ्याचशा गोष्टी माहिती पण आहेत. या प्रकल्पामध्ये मुलांना जलस्रोत माहिती आहेत, परंतु या जलस्रोतांची बचत कशी करावी, यांचं संवर्धन कसं करावं आणि एक सजग नागरिक म्हणून माझी काय जबाबदारी आहे याची जाणीव जागृती निर्माण करण्याचं काम या प्रकल्पामध्ये आपण करायचं आहे. मग यामध्ये मुलांना आपण पाण्याचं महत्व सांगणारं, या जलस्रोतांचं महत्व सांगणारं सुंदरसं एक पोस्टर किंवा भित्तीपत्रक बनवायला सांगायचं आहे. त्या चित्राच्या अनुषंगाने त्यांना तिथे घोषवाक्य तयार करायला सांगायचंय. हे भित्तीपत्रक प्रत्येकाला करता येईलच असं नाही. अगदी वृत्तपत्रातून किंवा मासिकांमधून तयार चित्र जरी काढून त्यांनी ती चित्र चिटकवून ते पोस्टर तयार केलं तर त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. आणि ते पोस्टर आपल्या घराच्या किंवा वर्गाच्या दर्शनी भागावरती किंवा सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावायचं आहे. उदाहरणार्थ, पाणी हेच जीवन आहे असे एक सुंदरसं पोस्टर आपल्याला ह्या पानावरती इथं दिलेलं आहे. मुलांचे त्यांच्या बहीण भावंडासहित किंवा मित्रांसहित आपण गट करून त्यांना आजूबाजूच्या परिसरातील माणसांकडे त्यांना जायला सांगायचं आहे आणि पाण्याचं महत्व सांगून पाण्याचा वापर कसा करावा, मग वाहनं धुण्यासाठी असेल, जनावरं धुण्यासाठी असेल, घरगुती वापरासाठी असेल, तर प्रत्येक व्यक्ती किती पाणी रोजच्या व्यवहारामध्ये वाचवू शकते याबाबत मुलांना जनजागृती करण्यासाठी प्रेरित करायचं आहे. पाण्याची बचत ही सर्वांनीच केली पाहिजे, ते वाया जाऊ दिले नाही पाहिजे, यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करून द्यायची आहे. पाणी एक अशी गोष्ट आहे की ज्यामुळे माणसाचा थकवा चुटकीसरशी निघून जातो. थकवा आल्यानंतर अगदी घोटभर पाणी जरी प्यायला मिळालं तर माणसाचा थकवा लवकर निघून जातो. पावसात भिजून आल्यानंतर किंवा नदीच्या पाण्यात पाय ठेवल्यानंतर जो आराम मिळतो त्यामुळे व्यक्तीचा थकवा निघून जातो. मग आपण पण विद्यार्थ्यांचा एक छोटासा उपक्रम घेऊया ज्यामध्ये मुलांना आपण सांगायचे की तुमच्या घराच्या गच्चीवर किंवा शांत ठिकाणी जा, एका जागी मांडी घालून बसा, तुमचे डोळे बंद करा आणि अशी कल्पना करा की तुम्ही नदीच्या पाण्यात किंवा तलावाच्या पाण्यामध्ये पाय बुडवून किंवा उभे राहिलेला आहात पाण्यामध्ये. वाहत्या नदीचा आवाज तुमच्या कानावर येत आहे अशी कल्पना करा. पाण्याचा स्पर्श किंवा पाण्यामध्ये निर्माण होणारी वर्तुळं तुमच्या पायांना स्पर्श करून माघारी जात आहेत. ज्यावेळेस तुम्ही
आभाळाच्या दिशेने वर तोंड करतात तेव्हा पावसाचे काही थेंब तुमच्या चेहऱ्यावर पडत आहेत. अशी किमान 5 मिनिटं ही क्रिया करायला सांगायची आहे आणि 5 मिनिटानंतर डोळे उघडायला सांगायचे आहे. आता माझे शिक्षक बांधव मला नक्कीच हा प्रश्न विचारतील की मॅडम, तिसरीच्या इयत्तेची जी मुलं आहेत आणि ही इतकी शांत बसू शकतात का? तर नक्कीच बसू शकतात. कारण स्वतःच्या भविष्यात जाणं, कल्पना करणं आणि कल्पनेच्या जगात राहणं हे या वयोगटातील सर्वात जास्त प्राधान्याने केलं जातं. ह्या मुलांना आपण जर समोर चॉकलेटचा डोंगर आहे, आईस्क्रीमचा पर्वत आहे, झाडाला चॉकलेट लटकलं आहे, अशी कल्पना करा सांगितल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं येणारं हसू आपल्याला सांगतं की त्यांनी त्यांच्या कल्पना विश्वामध्ये काय पाहिलं असेल. आणि आपण शासकीय परिपत्रकानुसार शाळांमध्ये आणापानचा पण कार्यक्रम घेतोय. यामुळे मुलांना एका जागेवर बसणं, डोळे एकाग्र करणं आणि माहिती सांगता येणं याबाबत कृती करण्याचे सराव आहेत. आणि यासाठी आपण या कृती करताना त्यांना अडथळे येऊ नयेत म्हणून आपण त्यांना मदत करायची आहे. ही कृती केल्यानंतर त्यांना काय वाटलं हा अनुभव स्वशब्दात त्यांना मांडायला सांगायचा आहे. नेक्स्ट पेज. व्यक्तिमत्व विकासामध्ये या ठिकाणी उपक्रमावर आधारित आपण त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत. जसे की आपण कोणकोणत्या गोष्टींची कल्पना करू शकता? उपक्रम करताना तुम्हाला कसं वाटलं? विद्यार्थी खूप साऱ्या कल्पना मांडतात. आपण त्या संयमाने ऐकून घेण्याची आपल्याकडे ताकद पाहिजे. कारण बघा, एका वेळेस जर 4 आणि 5 मुलं बोलत असतील, तर त्यावेळेस होणारी जी कलकल आहे, ही कलकल शांत करून एकेकाला जेव्हा आपण बोलायला सांगतो, तेव्हा एका मुलाचं ऐकल्यानंतर दुसरं मूल, दुसऱ्या मुलाचं ऐकल्यानंतर तिसरं मूल, असं प्रत्येक मूल मला पण सांगायचंय म्हणून त्यांची धडपड सुरू असते. अशा प्रत्येक मुलाला बोलण्यासाठी आपण वाव द्यायचा आहे. मग तुम्ही कोणकोणत्या गोष्टींची कल्पना करू शकता? हे उपक्रम करताना तुम्हाला कसं वाटतंय? पावसाचे थेंब जेव्हा चेहऱ्यावर पडत होते, तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं? मुलं खूप सुंदर वर्णन करून ह्या गोष्टी सांगतात, की मॅडम आणि मुलांकडून उत्तरांमध्ये एवढी विविधता येते, की ज्यावेळेस आपण पावसाचे थेंब तुम्हाला कसे वाटले? नाही मॅडम, मोठा पाऊस आला होता, मी पूर्ण भिजून गेलो होतो. मला पावसात भिजायला आवडतं. मामाच्या गावी गेल्यावर आम्ही नदीकडे पोहायला जातो. माझे वडील मला पोहायला नेतात. किंवा आमच्या घराजवळ विहीर आहे, घराजवळ नदी आहे, कॅनॉल आहे. अशा वेगवेगळ्या गोष्टी मुलं सांगतात. कदाचित शहरी भागातील मुलं असतील तर मुलं हेही सांगतील, की नाही मॅडम, आमच्याकडे स्विमिंग पूल आहे. आम्हाला असं पाहायला मिळत नाही किंवा नदी आणि हे आम्ही पाहिलेलं नाहीये. वेगवेगळी उत्तरं ज्या ज्या भौगोलिक परिस्थितीमध्ये ही मुलं राहतात त्या त्या परिस्थितीनुसार आपल्याला ही उत्तरं मिळणार आहेत. आणि ज्या स्रोतांबद्दल मुलांना माहिती आहे त्याबाबत आपण जाणून घ्यायचं आहे. ज्या स्रोतांबद्दल त्यांना माहिती नाही त्या स्रोतांची आपण त्यांना माहिती द्यायची आहे. त्याचा वापर कसा केला जातो याबाबत त्यांना सांगायचं आहे. या उपक्रमामध्ये मनोरंजन मनोरंजक अध्ययनाच्या अंतर्गत जेव्हा मुलं भित्तीपत्रक बनवतील त्यावेळेस त्या कृतीयुक्त ते आनंद घेतील. म्हणजे रंगांशी खेळत असताना त्यांची कल्पकता आपल्याला समोर दिसणार आहे. परिसरातील आजूबाजूच्या लोकांशी बोलत असताना, की पाणी का वाचवलं पाहिजे? कारण परिसरातीलच मुलं जेव्हा आजूबाजूच्या लोकांना पाण्याबाबत सांगतात, तेव्हा लहान लेकरांच्या तोंडून आलेल्या शब्दांमुळे मोठ्या माणसांना सुद्धा कधी-कधी आपला स्वभाव भाग पाडायला कारणीभूत ठरतं. मग आपल्या शाळेच्या समित्या असतील किंवा आपल्या परिसरातील विविध शाळेमध्ये सहभाग घेणारे शिक्षणाविषयक आवड असणारे लोक असतील, अशा लोकांपर्यंत ह्या मुलांना पाठवून आपण संवाद साधायला सांगायचा आहे. यामुळे ह्या लहान मुलांमध्ये नेतृत्व, जबाबदारी या गोष्टी का केल्या पाहिजेत? म्हणजेच प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करणं याची सवय आपण एवढ्या लहान वयामध्ये ह्या मुलांमध्ये लावणार आहोत. पैशाचीच बचत आणि वेळेचीच बचत करावी असं नाही, तर पाण्याचीही बचत कशी केली पाहिजे, त्याची काय गरज आहे, जलसंवर्धन म्हणजे काय आणि पर्यावरण जागृती म्हणजे काय, याबाबत विविध मूल्यांचा समन्वय साधताना सुद्धा आपल्याला या उपक्रमामध्ये दिसणार आहे. मुलांमध्ये या विषयामुळे दैनंदिन जीवनामध्ये झालेले बदल आपल्याला शाळांमध्ये, घरामध्ये निरीक्षण करता येणार आहे. कारण हा छोटासा उपक्रम सुद्धा जेव्हा मूल स्वतः आपण पाण्याचं महत्त्व समजेल, तेव्हा ते इतर मुलांना सुद्धा सांगते, की "अरे पाणी वाया घालवू नको. पाणी महत्त्वाचं आहे." किंवा ते स्वतः पाणी घेत असताना कमी प्रमाणात घे. तर हे बदल आपल्याला दैनंदिन निरीक्षणातून सुद्धा दिसणार आहेत. या सवयी त्यांच्या जीवन विकासामध्ये, व्यक्तिमत्व विकासामध्ये मुलांना खूप साथ देणार आहेत. नेक्स्ट पेज. या उपक्रमातून आपल्याला
मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण इयत्ता 3री साठी जे प्रकल्प तयार केलेले आहेत या प्रकल्पांमध्ये मुलांना स्वयंमूल्यमापन करण्याची संधी दिलेली आहे. जर वर्गामध्ये पटसंख्या जास्त असेल किंवा कदाचित प्रकल्प सुरू असताना प्रत्येक विद्यार्थ्याकडे जास्त वैयक्तिक लक्ष न दिल्यामुळे मुलांना सर्वच गोष्टी समजतील असं नाही. मग या रकाड्यामध्ये आपण शिकवलेल्या सर्व घटक, उदाहरणार्थ पाण्याचे विविध स्रोत, शहर आणि गावामधील पाण्याचे विविध स्रोत, पावसाचं पाणी नळापर्यंत कसं पोहोचतं, नद्या स्वच्छ करण्याचा आणि पाणी प्रदूषित होण्यापासून वाचवण्याचे मार्ग, जुन्या काळात वापरले जाणारे पाण्याचे स्रोत किंवा मजकुरावर आधारित प्रश्न, मराठी इंग्रजी मध्ये शब्द आणि लहान वाक्य बनवणं, पाण्याचे महत्व, वेगवेगळ्या पात्रांच्या क्षमतेची माहिती, प्रदूषित आणि साचलेल्या पाण्यामुळे होणारे आजार आणि पाण्याचं महत्व सांगणारं भित्तीपत्रक, या सर्व बाबींमध्ये काही बाबी मुलांना समजतील, काही समजणार नाही. मग या रकान्यांमधून आपण मुलं स्वतःची माहिती स्वतः भरतील की जेव्हा मला हे समजलं आहे ते पूर्ण सहमत लिहितील. एखादं मूल जर अंशतः सहमत आणि सहमत मध्ये असेल तर त्याला ती बाब समजून घेताना कोणते अडथळे आले, त्याला ती गोष्ट समजताना कोणत्या बाबी समजल्या नाही, हे शिक्षक आणि पालक जाणून घेऊ शकतात. त्याबाबत त्याला पुरेसे मार्गदर्शन करू शकतात आणि त्याच्या मनातल्या शंका समजावून घेऊन हा घटक त्याला व्यवस्थित पुन्हा विश्लेषण करून सांगू शकतात. आता ह्या उपक्रमामध्ये नेक्स्ट पेज, या उपक्रमांमध्ये जे विविध हे दिलेले आहेत, घटक दिलेले आहेत, या घटकांमध्ये 21व्या शतकासाठी जी कौशल्य आहे, संस्कृती आणि वारसा आहे, स्वतः करून पाहूया किंवा विविध बातम्या, मुलांचे व्यक्तिमत्व विकास, यामधून आपण पर्यावरणीय जागरूकता आणि कृतज्ञता, त्याचबरोबर सभ्यता, पर्यावरणाबद्दल जागरूकता, आदर, संयम आणि मुलांना स्वच्छतेविषयीच्या सवयी, अशी विविध छोट्याशा उपक्रमातून आपण मुलांमध्ये रुजवणार आहोत. त्याचसोबत संवाद आणि माहिती कशी मिळवायची, विश्लेषणात्मक विवेचनात्मक विचार कसे करायचे, एखादी समस्या निर्माण झाली तर ती समस्या कशी सोडवायची, याबाबत ही जी जीवन कौशल्य आहेत आणि 21व्या शतकातील ही जी कौशल्य आहेत ती आत्मसात करण्यासाठी या विद्यार्थ्यांना आपण सहकार्य करणार आहोत. त्याचसोबत चौकशीवर आधारित अध्ययन करणं, म्हणजे हा प्रकल्प करत असताना मुलांना समाजातील घटकांशी, शिक्षकांशी, मित्रमैत्रिणींशी चर्चा करायची आहे, दैनंदिन निरीक्षण करायचं आहे, त्यांना स्वतःला गुंतवून ठेवून कृतीयुक्त अध्ययन अध्यापन यामध्ये होणार आहे आणि मुलांना आनंददायी शिक्षणातून या प्रकल्पाचा अभ्यास करता येणार आहे. सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे, हे प्रकल्प आपले नियमित आहेत, आपल्याला यापूर्वीही आपण हे प्रकल्प घेतले असतील, परंतु नक्कीच या कार्यशाळांमध्ये या प्रकल्पाचे अनेक कंगोरे आपल्या समोर येत आहेत की अरे आपण हा प्रकल्प इतका सोप्या पद्धतीने घेत होतो, यामध्ये आपण नवीन पद्धतीने हा प्रकल्प अशा पद्धतीने घेऊ शकतो की ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, सर्वांगीण विकासासाठी आणि बहुआयामी व्यक्तिमत्वासाठी खूप उपयोग होणार आहे. लहान मुलांमध्ये जेव्हा स्वजाणीवा निर्माण होतात, त्यांची मतं आपण जाणून घेतो आणि या मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी, आपल्या समाजात असणाऱ्या गोष्टी यांचा ताळमेळ जेव्हा आपण साधतो त्यावेळेस नक्कीच ह्या मुलांना या सर्व बाबी फार महत्वाच्या वाटतात. ही मुलं केवळ स्वतःच्या बाबी शिकतात असं नाही, तर स्वतःला मिळालेलं ज्ञान आणि संकल्पना या बाबी सुद्धा मुलं इतरांना सांगतात. आणि म्हणून माझ्या सर्व शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की आपण मुलांमध्ये हा प्रकल्प अतिशय नियोजनबद्धरित्या घ्यावा, मुलांना योग्य तो वेळ द्यावा, त्यांच्या चिकित्सक बुद्धीला, सर्जनशीलतेला वाव देणारा हा जो प्रकल्प आहे आपण सगळे अतिशय सुंदर पद्धतीने घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करते आणि मी इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. धन्यवाद मॅडम. कोणालाही काही शंका असल्यास कृपया हँड रेस करावा. फीडबॅक फॉर्म चॅट मध्ये आहे, तो कृपया भरावा. आज काटम मॅडमने प्रकल्पाविषयी खूपच छान मार्गदर्शन केले आहे. मॅडम, आपण
खूप छोट्या छोट्या गोष्टी ह्या प्रकल्पातून आम्हाला शिकवलेल्या आहेत. खूप छान मार्गदर्शन केले आहे. तहान लागली तर पाणी पिऊन फेकून न देता झाडांना टाकून किंवा प्राण्यांना देऊन हे सांगणे किती महत्वाचे असते हे आम्हाला पटवून दिलेलं आहे. शिक्षक हे मुलांच्या आयुष्यात अगदी लहानपणापासून खूपच महत्वाची व्यक्ती असते. मग आपण मुलांना कशा चांगल्या सवयी लावू शकतो व पाण्याचा प्रत्येक थेंबाचा महत्व शिकवून त्यांना जल साक्षरता करू शकतो याचं आपण छान विश्लेषण करून सांगितलं आहे. मुलांना बोलतं करण्यासाठी कसे छोटे छोटे प्रश्न विचारू शकतो याचंही छान प्रसंग सांगून आपण खूप सुंदर मार्गदर्शन केलं आहे. आपण सर्व शिक्षकांनी आणि मुख्याध्यापकांनी आज जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक धन्यवाद. आजचे आपले मार्गदर्शक सौ सुनीता काटम मॅडम यांचेही मनपूर्वक धन्यवाद आणि आंतरराष्ट्रीय कक्षाच्या विभाग प्रमुख सौ मनीषा यादव मॅडम यांच्या परवानगीने मी आजचे सत्र संपले आहे असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद.